संध्याकाळचा वेळ होता. सूर्य हळूहळू मावळत होता. झोपाळ्यावर बसलेली सावित्रीबाई आपल्या आठवणीच्या गुंत्यात हरवली होती. 2 दिवसापूर्वीचं ते दृश्य अजूनही तिच्या डोळ्यासमोर होतं. तिचा एकुलता एक मुलगा रोहित परदेशी जाण्यासाठी विमानतळावरून निघाला होता. हातात गिफ्ट होतं, चेहऱ्यावर हास्य, पण डोळ्यात थोडीशी घालमेल. "आई, तुझ्यासाठी हे घड्याळ आणलंय. रोज पाहशील म्हणजे आठवण येईल," तो म्हणाला होता. पण आतून मोडली होती. तिला माहिती होतं आता तो फारसा परत येणार नाही. पैशाच्या सुखामागे लागून माणसं भावनांपासून लांब जातात, हे तिनं वेळोवेळी पाहिलं होतं. पण एक गोष्ट तिच्या मनात कायम घर करून बसली होती. तो एक शब्द जो कधीच ऐकू आला नाही. "आई, मी तुझ्यावर प्रेम करतो." एवढं एक वाक्य एकदा तरी त्याच्या तोंडून ऐकायचं होतं. त्याने शिक्षण घेतलं, मोठा झाला, परदेशात गेला, तिचं सगळं म्हणणं ऐकलं. पण प्रेमाची थेट कबुली कधी दिली नव्हती. तिचे डोळे ओलावले होते, पण ती झोपाळ्यावर डोलत राहिली. हातात त्याने दिलेलं घड्याळ होतं, जे दर मिनिटाला तिला त्याच्या न बोललेल्या शब्दाची आठवण करून देत होतं. ही शॉर्ट स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.